ये तो पहिले आमच्या नर्सिंग उनके हेड तो ये है ना नहीं सर आम्हाला नर्सिंग डायरेक्टर पाहिजे नाही नर्सिंग डायरेक्टर आपण ऑलरेडी लेटर दिलेलं आहे ठीक आहे पण आमचे हे आहे ते हेड आहे का त्यांना त्यांच्याशी पण बोलायचं ना की त्यांना बोलवून घ्या त्यांना सांगा काय बोलायचं ये उनके हेड ही है ना ये हेड ऑफ मेडिकल तो डायरेक्टर को बुलाने में क्या अर्थ है? उनको अगर चाहिए फिर ये डिपेंडेंट रहेंगे फिर वो बार बार मीटिंग चालू करना है एक दो दिन में त्यांची वाट पाहू त्यांच्या व्यतिरिक्त जे इश्यू असतील त्यातून सुरू करूया त्याच्यामध्ये आपण मला जे इकडे अपेक्षित आहे ते येत आहेत ह्या 8 मधले त्यांचे जे मुद्दे असतील त्याच्या व्यतिरिक्त मुद्दा त्याच्यावरती आपण सुरू करूया माझं असं मत आहे टाइम वेस्ट नको आहे ठीक आहे बरोबर तर पुढचा मुद्दा तो घ्या पहिला किती नंबर घ्यायचा आहे बोर्डचा इसके साथ ही चलते ना 1 2 3 4 5 कन्सल्ट अधिकारी नाही आहेत ना तर ते येत आहेत ना नाही बोर्ड का इश्यू त्याच्यासाठी तर आहे चला बोर्डचा इश्यू घ्या पहिला है नर्स हॉस्पिटल बोर्ड का बोर्ड के बारे में ऐसा है बाय लॉ तो नॉन रेगुलर यूनियन आर नॉट एलिजिबल खाली रिकॉग्नाइज्ड यूनियन ही एलिजिबल होती है लेकिन पास का प्रेसिडेंट है कि नॉन रिकॉग्नाइज्ड यूनियन तो वहाँ बोर्ड है तो हम आपको अलाउ करेंगे चलिए ठीक कर दो उसको नोट करूँगा एक दिन आएंगे बट सब्जेक्ट टू अप्रूवल ऑफ प्लेस एंड एवरीथिंग बाय द डायरेक्टर मेडिकल म्हणजे आप ऐसी जगह दे देंगे जहाँ नहीं जहाँ दो लगे वहीं पे जहाँ दो लोगों का है ऐसा जहाँ मारते हैं त्याच्या आजूबाजूला तुम्ही सांगा मग ते करतील हां बरोबर आहे पाटील साहेब त्यांचं सँक्शन घ्यायचं ते देतील सँक्शन ते जरा उद्यापर्यंत लोक दाखवतो ना ते कपडे लागले हो गए ना मैं भेजा अभी ठीक है वो कल तक आप कर देंगे ठीक है एक नोट तो लिया जो जहाँ पर बोर्ड लगा है उसी के आजू बाजू में आप लोग को बोर्ड मिलेगा बोर्ड की विजिबिलिटी होनी चाहिए इसका ध्यान आप लोग रखिए तो आपको तो क्या खाली नोटिस के लिए चाहिए विजिबिलिटी भी होनी चाहिए हाँ दूसरा नंबर है रेगुलर ML रजेवर गेलेला नर्स स्टाफ कामावर हजर होऊन 3 महिने झाले त्यातील काही नर्सना अजूनपर्यंत एरियस मिळालेला नाही उनके ऊपर डिपेंड है नहीं मिल गया है हो गया सर दैट इज क्लियर सॉर्टेड आउट चला धन्यवाद थैंक्स बोल दो आप धन्यवाद किसको दिया उनको कि हमको आपको नहीं थैंक्स क्या उनका मिलना था वो मिला सर चल तीसरा यातील काही नर्सना जुलै वो आप- ये कभी मिला ये तो कब से दे दिया था तो अपनी मीटिंग के नहीं मीटिंग के बाद हुआ मीटिंग के बाद मीटिंग हुआ के पहले हो नहीं मीटिंग के बाद I हुआ can take out the date and I can show you the date. आपके मिल पास गया ना? हाँ, मिल गया नहीं तब आपने तब नहीं बोला मुझे जब मीटिंग में कि नहीं हमने दे मैंने दिया बोला था उस समय बोला था।
इसके बाद हुआ सर। बोला ना, अच्छा ये तो फैक्ट वाली बात है ना। चलो ठीक है, हो गया ना। देखो आपके तो 2 पॉइंट लगते हैं ऐसे। हमारे नहीं एक मिनिट थांब रे बाबा, एका जणांनी बोला, गोंधळ करू नका. नाही एक मिनिट नर्सेच्या बाबतीमध्ये पांडे साहेबांना आणि मुलींना बोलले, बाकीचे तुम्ही थांबा. तुम्ही अरे तुमचा प्रश्न आहे ना. एक मिनिट माझे काय जास्त जण बोलले तर काय विषय सोल्युशन मध्ये येणार नाही. बरोबर. ठीक आहे ना? म्हणून तुम्ही तुमचे जे विषय तुम्ही बोला त्याच्यावर तुम्ही बोलू. जर मला नाही समजलं मग त्यातला कोणतरी एक बोलू. असं ठरवलं तर बरोबर आहे. ठीक आहे. असं हे नाही, हे काय याचे काही नाही. जुलै ऑगस्ट ते झालेलंच आहे ना. साठीला थॉमस सेकंड पॉइंट मधले बाकी शेरा मारलेले आहेत ते बघा खाली काय आहे. यातील काही नसणारा जुलै ऑगस्ट या 2 महिन्याचा पगार वाढीव पगार अद्यापर्यंत दिला गेला नाही. काही नसताना दिला गेला नाही आहे का? टोटल 27 मुली होत्या. हो. त्यांच्यापैकी आता जून मध्ये अग्रीमेंट झाला बरोबर. त्यांचं हे लेटर्स बघा, ह्याच्यावरती 4 एप्रिल आणि 1 मार्च आहे. तर मार्च मध्ये तिला कन्फर्म केलंय ना, तिला सॅलरी बरोबर बेसिकच्या हिशोबाने भेटलेली आहे. पण एप्रिलला त्याला कन्फर्म केलंय, त्यातल्या 17 मुली ॲटलीस्ट एलिजिबल आहेत. मग त्यांना का तो अप्लाय झाला नाही तो न्यू एग्रीमेंट, त्यांना 640 बेसिक लागेल. इसमें ऐसा है, ये एग्रीमेंट हुआ था अपना जून में सेटलमेंट होने के बाद में अपनी इसमें एक कंडीशन होती है कि जिस दिन आप सेटलमेंट करते हो साथ, उस दिन वो लड़की या बॉय जो भी जो एलिजिबल है अंडर फॉर दैट एनियल फॉर राइट, वो उस दिन रोल पे होना चाहिए गवर्नमेंट पे एंड परमानेंट होना चाहिए. ये लड़कियाँ मार्च वाली लड़कियाँ तो थी, वो रोल पे उसके उस डेट को थी तो उनको वो मिला. लेकिन ये बाकी जो अप्रैल की लड़कियाँ थी और मई की लड़कियाँ थी उनको कंफर्मेशन नहीं हुआ था. उनका कंफर्मेशन हुआ जाके सितंबर अक्टूबर में. तो ऑन दैट डेट दे वर प्रोफेशनल, और प्रोफेशनल होने के कारण उनको बेसिक और डीए मिलता नहीं है. बाकी उनको जो एरियर्स थे 5,500 रुपये वो मिल गए उनको. तो कन्फर्मेशन लेटर कहाँ असतो, त्याच्यात क्लिअरली डेट लिहिलेली आहे तिकडे. 14 मार्च 2020. आपका लिखा हुआ. काय लिहिलं? काय लिहिलं? this is date of confirmation we have given them for other benefits, but not हाँ. salary is also point of the assignment here. See, सप्टेंबर अक्टोबरला त्यांना हे केलं आहे कन्फर्म. ओनली दॅट डेट इज गिवन रिट्रोस्पेक्टिव्ह फॉर द पर्पज ऑफ देअर नोशनल डेट फॉर द सर्व्हिस फॉर ग्रॅच्युटी इन अदर पर्पज. बट स्पेसिफाय काय केलंय त्याच्यामध्ये? स्पेसिफाय सेटलमेंटचं इंटरप्रिटेशन तेच आहे. देखो बख्तर साहब एक बात बोलो. आणि हाँ. मुली एक मिनट आपके जो सेटलमेंट एग्रीमेंट है, पहले तो वो खुद ही एक बहुत बड़ा क्वेश्चन मार्क है. उसके ऊपर मैं अभी नहीं जाऊंगा, नहीं तो अभी झगड़ा शुरू हो जाएगा अपना मेरा और आपका. ठीक है. वो एग्रीमेंट ही एक्चुअली मेरे हिसाब से अगर मुझे पता है कि दैट इज एक्चुअली हम्बल एंड बैड इन लॉ. क्योंकि इन लोगों को कॉन्फिडेंस में लिए बगैर जिस भी यूनियन ने काम किया है दैट इज नॉट करेक्ट एज पर माई. ठीक है ना. तो अभी आप बताइए इसके बारे में आपका क्या बोलना है. मैम ही बताएगी आपको. मॅडम हाँ. आगे नहीं बढ़ लेंगे. मैम रिगार्डिंग दिस कंफर्मेशन बोथ द गर्ल्स का, एक अकेला थॉमस है, एक अकेला दो लड़की का है कि 17 का है? टोटल 17 वर सर कंफर्मेशन लेटर दोनों का सेम है सर. बोथ द गर्ल्स यू कैन सी द थिंग. पर एक लड़की का उसको सब कुछ बेनिफिट्स मिला है, पर अदर गर्ल इज नॉट गॉट. आणि ह्या मुलींना प्रॉमिस केलेलं तुमच्याकडून की काहीच ह्या मुलींना जसं काहीच की promise केलेलं नाही. पासून हे होतं ते आम्ही सगळं काहीच extra राहणार म्हणून. प्रॉमिस केलेलं नाही. आम्ही त्यांना हे सांगितलं होतं की सेटलमेंट प्रमाणे तुम्हाला मिळेल, आणि सेटलमेंट प्रमाणे त्यांना 5,500 रुपये जे मिळायला पाहिजे ते मिळाले आहेत त्यांना. कारण तुम्ही नव्हता तिथे, त्या मुली आम्हाला 2-3 वेळा भेटल्या. त्या मुलींना आम्ही स्पष्ट कल्पना दिली होती. आणि परत आता ठीक आहे. अभी आता बात जसं हुई पांडे होगी साहेब जो- बोलले आहेत की बॅड इन लॉ वगैरे आहे, पण ॲक्च्युली हे आमचं परवाच्या दिवशी हायकोर्टामध्ये बी अप्रूव्ह झालेलं आहे सेटलमेंट. एका दुसऱ्या केसमध्ये हायकोर्ट हॅज अप्रूव्ड 100% की बरोबर आहे म्हणून. ती पण ती केस दुसरी होती एक त्याच्यामध्ये या सेटलमेंट. पण सर एक ह्याच्यामध्ये मिनट. तो ये दोनों लेटर दो अलग अलग लड़की को तो फिर एक को मिल रहा है, एक को क्यों नाही, नहीं? हे क्या आप पढ़ लीजिए आहे, ना उसको. आपके जो काय आहे हे दोन दोन्ही एकाला आपण मिळालं एकाला नाही. अखिला थॉमसचा पण 16ला दिलेला तिला. 16 16ला कन्फर्मेशन दिलं 16 जूनला. हां
आणि ही अखिला वेणुगोपाल 9 सप्टेंबरला पण तिला दिलेलं आहे. हाँ तो हिला नाहीच मिळणार ना. 9 सप्टेंबर हिला नाहीच मिळणार ना. तिला भेटतंय ना. तो कारण ते जून में सेटलमेंट हुआ तब मिला उसको. उसके पहले वो अखिला थॉमस को पण 16 डेट त्याच्यावरती काय टाकलेली आहे मॅडम? नाही, डेट टाकली आहे. डेट टाकली आहे मार्चची. मार्चची डेट आहे ना मॅडम. हा मग तेच Date 16 जूनला मग झालं का आता मला आय डोंट नो ते. डेट त्याच्यावरती जी काय टाकली असेल ती पण ऑन ए पर्टिक्युलर डेट ऑफ सेटलमेंट चंदू रुकायचं. they were on probation. This date is given only for the चंदू हे रुकायचं. करताय. आणि तुम्ही त्या तेवढ्या सर्व मुलींना इथे कुमार आहे तुम्ही त्यांना हां, आन्सर कुमार करा. आवाज बने. नाही, आमचं बोलणं तुझ्या- आमचं बोलणं त्यांच्याबरोबर चंदू झालं. रुकायचं. 4-5 वेळा आमचं बोलणं त्यांच्याबरोबर झालं. म्हणून तर त्या सॅटिस्फाईड नाही सॅटिस्फाईड नाही, त्याला आम्ही काय करणार? हे डिफरन्स कशासाठी पाहिजे सर? कशासाठी एवढा? म्हणजे ह्या कधीपासून त्या मुली माहितीये का कोविडच्या आधीपासून त्या मुली आल्या आहेत त्यांना कोविडचा रिझल्ट घेऊन त्यांना कन्फर्म केलेलं नाहीये. त्यांना प्रोबेशन अरे सिस्टर त्यावेळेला तर ह्या टर्मिनेट करायच्या होत्या केसेस पण आम्ही सिंपथेटिकली व्ह्यू घेतला आणि त्यांना टर्मिनेट केला. टर्मिनेशन घेऊ सर. एप्रिल में काम ही नहीं था ना. उसको तो टर्मिनेट प्रोफेशन में थे ना तो क्या करेंगे? बैठ के पढ़ा दिया. बैठ के हम लोग पढ़ा तो आ दिया. नहीं रहे थे सर. पूरा हम लोगों का तो मीन्स वी पीपल वर नॉट एबल टू कम. उन्हीं लोगों ने तो संभाला हॉस्पिटल और उनको टर्मिनेशन की बात कर रहे हैं सर. म्हणजे दिस सिंपल इज नॉट डन. दिस इज एक्चुअली नॉट डन. बैठ के आज भी सीनियर सिस्टर सब बैठी हुई है ना. क्या बैठी हुई है सर? कम ऑन, वी आर वर्किंग ऑन आवर फील्ड. तेल बोला. मॅडम आम्ही बसलोय. मला ऍक्च्युअली मी आता आले मला काय अहो मॅडम सिंपल प्रश्न आहे. तुम्ही आता आले तर काही बोला तुम्हाला बोलून याच्यासाठी. कशासाठी? सिनियर सिस्टर आजही तुमच्याकडे एक वॉर्डला एक सिस्टरच्या जागी 3-3, 4-4 आहेत ना. आपण रेशो जो मेंटेन केलेला आपल्याकडे मॉर्निंगला मॅक्झिमम सिनियर स्टाफ हां. आहे. जो डेटा मी सरांना म्हणजे दिलेला ते एका वॉर्डला किती लागतात? पांडे साहेबांना समजून सांगा. हो, मॅडम, पांडे साहेबांना समजून सांगा ते यांना या विषयाची. एका वॉर्डला एकच सिस्टर इंचार्ज पाहिजे ना. तिथे 4-4 बसले आहेत ना. ऍक्च्युली मॉर्निंगला आपल्याला एकच इंचार्ज पाहिजे असते पण आपल्याला सगळ्यांना शिफ्ट ड्युटी नाही द्यायची आहे. तर मग आपण जेवढ्या इंचार्ज आहे त्यांचे डिपार्टमेंट पण बंद आहे त्यांना आपण सगळ्यांना मॉर्निंग शिफ्टमध्ये ठेवले. मग एका डिपार्टमेंटमध्ये आपल्याला एक इंचार्ज पाहिजे तिथे आपण 3-3, 4-4 पण इंचार्जेस ठेवले आहेत. पांडे साहेब सर, एक मिनिट. आता आमचं पण ऐका सर. ठेवलेले आहेत पण ज्या मॉर्निंग ज्या शिफ्ट ड्युटी करतात रेसिडेंट मुली त्यांना इव्हनिंग आणि नाईटला टाकून इंचार्जेस आर गिव्हिंग ऑल पेशंट केअर एव्हरीथिंग दे आर डुईंग सर. वॉट एव्हर वॉर्ड दे आर वर्किंग ना तो वॉर्ड अच्छी तरह से दे आर म्हणजे बरोबर सांभाळून कामं करतात. ते त्यांना दिसत नाही. इंचार्जचं जे काम असतं ते सोडून पेशंट केअर दे आर डुईंग. पेशंट केअर त्या सगळं करत आहेत ते त्यांना दिसत नाही. बसलेले आहेत म्हणे. सर आणि एका डिपार्टमेंटमध्ये तुम्ही एक इंचार्ज पेशंट नाही सर त्यांच्या डिपार्टमेंट मध्ये आहेत म्हणून 2-2, 3 आता म्हणूनच तर म्हणतो ना आपण ते काम करत आहोत. त्याच्यामध्ये आहेत ना. सर बसल्या नाही आली एक जण उत्तर द्या कोणीतरी तुम्ही किंवा तुम्ही एक जण बोला कोणी भी म्हणजे त्यांना पांडे साहेबांनी मला तर समजलेलं आहे सगळं यांना समजायला पाहिजे. लॉजिकल एंड तक आएगा इसके लिए एक जन बोले तो सब लोग बोले तो नहीं होगा. कोणी हो एक जण बोला तुम्ही नॉर्मली 3 इंचार्ज दिलेले आहेत सर. पण त्या 3 इंचार्ज ज्या स्टाफचं काम करतात. युजली इंचार्जचं जे काम आहे सगळं पूर्ण बॉर्डचं सगळं बघायचं आहे. ड्युटीज बघायच्या आहेत. सर्वांचं काम बघायचं आहे. मी सुपरवायझरी वर्क आहे. ते सोडून आता त्या सगळ्या पेशंट साईडचं काम करत आहे. दे आर टेकिंग असाइनमेंट घेऊन पेशंट केअर सगळं करत आहे. म्हणजे ते काम नाही करत आहे का? यू टेल मी सर. पण मेघा असं नसतं 3 दिलेले आहेत मान्य आहे. पण ज्या मुली शिफ्ट ड्युटी करत आहेत त्यांना आपण इव्हनिंग आणि नाईटला शिफ्ट करून बाकीची त्यांची कामं या मुली करत एक मिनिट आहेत. आम्हाला आता मी You got my point, sir. तुमचं उत्तर देतो मी त्यांना. ऐसा है कि संभालना है इसलिए अभी ये काम कि भाई ये देख रहे लेकिन नॉर्मली जब वार्ड रहता है चालू तो हर एक जितने वार्ड चालू है वहाँ एक ही सिस्टर इंचार्ज रहती है. एज पर रूल एक ही रहती है. अब वहाँ पे 4 रखे हैं तो क्या काम करेंगे वो दूसरे 3? नहीं, उनका बोलना बराबर है ना, वो काम तो कर ही रही. नहीं अब वो तो फिर अब सर ऐसा है ना एक्चुअली कि क्या है मालूम है एक डिपार्टमेंट में एक इंचार्ज बस हो जाती है तो बाकी के 3 जन को तो पेशेंट लेना ही पड़ेगा ना. नहीं तो हमको जूनियर को वो नीचे ना बोलो. बोलो, आज जो देखिए ऐसा है बसलेलं नाहीये ना. मुझे समझ एक मिनट
एक मिनट, उनका जो आक्षेप है सिस्टर लोगों का, उनका बोलना ऐसा है कि आप जो बोलो बैठे तो फ्री बैठे नहीं, वो वहाँ पर रह करके भी काम कर रहे हैं। आपका डिपार्टमेंट अगर बंद है, आपका डिपार्टमेंट बंद है, आपको एक की जगह 4 वहाँ एडजस्ट कर रहे हो, तो उनका बोलना है कि वहाँ खाली बैठ करके रोटी नहीं तोड़ रहे, वहाँ भी वो काम कर रहे हैं। जो काम उनका दूसरी जगह दूसरा टाइप का था, यहाँ पर दूसरा टाइप का है। आई थिंक वो पेशेंट केयर ज्यादा सीरियस वर्क है, वर्क सभी सीरियस है, पर वो ज्यादा रिस्की है कोविड के टाइम पे। तो वो ये बहनें वहाँ पर वो काम कर रही हैं। तो आप ऐसा मत बोले कि 4 बिठा के रखते हैं, ये शब्द पे उनको आक्षेप सब कर रहे हैं, लेकिन इंचार्ज तो एक ही रहेगी ना, तो बाकी 3 जन को तो पेशेंट लेना ही पड़ेगा, काम तो फिर करना ही वही पड़ेगा। बात करते हैं, इनको समझ में नहीं आ रहा, मैं तो वही बोल रहा हूँ ना। आप बोल रहे वो आपकी बात नहीं समझ पा रहे, आपको उतनी अच्छी तरह से एक्सप्लेन नहीं कर रहे। दे आर नॉट गेनफुली एम्प्लॉयड, दे आर एम्प्लॉयड बट नॉट गेनफुली एम्प्लॉयड। एक के जगह 4 को, तो इसलिए हमारी वो आपको आज डिमांड है ही हमारी तरफ से, हमको भी एक चीज चाहिए कि हमको रोटेशन में डालना है सबको। वो सब अपन बात कर हाँ, पहले हम रोटेशन में डालेंगे। ऐसा क्या करें, जो 17 लड़कियों का क्या कर सकते हैं बताइए। तुम्ही जर सिस्टर लोकांना सांगते की एका ठिकाणी 4 लोक काम करतात, तुमच्या HR डिपार्टमेंटला माणसं किती येतो? HR डिपार्टमेंटला जर हॉस्पिटलमध्ये काम नाहीये, ते सांगतात की काम नाही हॉस्पिटलमध्ये, मग HR डिपार्टमेंटला माणसं जास्त मॅनेजर स्टाफ वरती तुला बोलायचा अधिकार नाहीये, तू तुझ्या याच्यामध्ये बोल. असं नाही, तुम्ही करणार तर तसं नका बोलू, कमिटी मेंबर कमिटी सांगतोय ना साहेबांच्या समोर, मॅनेजर स्टाफ मध्ये तुम्ही मॅनेजमेंट मध्ये इंटरव्ह्यू थोडी करणार की माणसं कामगार आहे ना, तुमचा पण कामगार आहे आणि आमचा पण कामगारच आहे ना शेवटी. मॅनेजरियल स्टाफ मध्ये नो इंटरफेरन्स फ्रॉम द युनियन. मॅनेजरियल स्टाफ मॅनेजर ते मॅनेजमेंट तुम्ही इथे अजून 10 जण केले तर चालतील, पण आमच्या वर्करनी नाही करायचे. सरप्लस नाहीये, सगळीकडे शॉर्टेजेस आहेत, माणसं कमीच आहेत सगळीकडे. त्यांना जसं सांभाळतो मग तसं यांना पण सांभाळा. सांभाळतो ना, सांभाळून राहिलोय ना. तुम्ही आता असं म्हणत होता बसून नाही. सांभाळून फक्त डबा गेनफुल एम्प्लॉयमेंट बोलले मी, शब्द वापरला गेनफुल. नाही, याच्या आधी तुम्ही बोललात की बसून पगार घेतात म्हणून बोलले सर तुम्ही, शब्द नीट वापरा. असं बसून बोलत असतं ना सर. आणि त्याच्यासाठीच आमची इथे मागणी आहे पांडे साहेबांकडे. पांडे साहेबांकडे आमची मागणी आहे की आता आम्ही रोटेशन करणार. ते आपण पहले हा विषय ये जो विषय इसको पहले 17 मुलींना 17 लड़कियों का आप क्या करें? उनमें हम कुछ नहीं कर सकते, जो उनको देना था वो हमने दे दिया है, इसके ऊपर हम ये पॉइंट के ऊपर कुछ नहीं कर सकते. सिविल मध्ये जोड़े पुलिस इतना क्यों लोगों के रखते हैं, आप समझ में नहीं आ रहा. कौन इधर मारामारी कर रहे हैं, लेडीज बैठी है. ठीक है, हम हे पण पोलीसच आहे. कोई बात नहीं. सर तुम्ही आम्हाला बोलण्यामध्ये डिस्टर्ब होतं. CID असेल काही असेल, ठीक आहे. पोलिसांनी बाहेर काही गडबड होणार, काही करू नका. हाँ, तो इसमें साहब जो आपको आणि 17 पोलीस काय करायचं, काय म्हणताय, काय झालं सर पाहिजे? they are entitled, sir. नंतर देतो आतमध्ये काय काम आहे? तुम्हाला रिक्वेस्ट करतोय जरा मध्ये काय मारामारी चालली आहे का? आम्ही नंतर देऊ. इतके बाउन्सर आहेत तुमचे. साहेब गेल्या टाइम आपण सांगितलं का बोलतो अजून तणावाचा विषय होता. पांडे साहेबांशी बोलतो त्याच्यावरती, पहिलाच बोललो मी सुरुवात. गेल्या सेंबर आपण तेच अभी सांगितलं ना का पोलिसांना एक बोलू. मिनट के लिए आप नहीं तो अभी 17 लड़कियों का आप क्यों नहीं उसको पास ऑन करते वो बेनिफिट? नहीं, वो नहीं, they are not eligible. दे आर सेइंग ना कि भाई दोनों जन को अलग अलग लेटर they दिए are not eligible. आप डिसाइड करो, आपको उसमें अगर कोर्ट में जाना है आप कोर्ट में जाएंगे, जैसे करना है, लेकिन हमारा उसके ऊपर जवाब ये है कि दे आर नॉट एलिजिबल. और जितना एलिजिबिलिटी उनका होता था 5500 वो उनको मिल गया है. दैट दे हैव एक्सेप्टेड आल्सो, दैट राइट वी गॉट इट. उसका एरियर्स भी 2-3 महीने का था, वो भी दे दिया है हमने. तीसरा नंबर चौथा ये 3 था. एकाच वेळी परमनंट झालेला नर्स त्यांचे शिक्षण आणि कोर्स सारखाच आहे, त्यांच्या प्रत्येकीच्या पगारात तफावत करण्यात आली आहे. 3 आणि 4 एकच आहे. 3 आणि 4 एकच आहे. एक मिनिट, जरी सेम असला ना तरी हा मुद्दा कसा आहे सर,
कोर्स एकच आहे आणि पगार 1800 2024. 18,000. ये सिस्टम 18,000, ये 24,000. सिस्टम उत्तर देईल त्या. Actually त्याला उत्तर द्यायची गरज नाही, त्या कारण की एका मुलीने तयार त्या 17 जणांच्या बाबतीतच त्यांचं म्हणणं आहे की त्याला ओके. That is what- 3 आणि 4 एकच म्हणजे आहे. त्याच्याप्रमाणे 3 आणि 4 एकच मुद्दा. एकच. ओके, 5वा मुद्दा. हॉस्टेलमध्ये न राहणाऱ्या न स्टाफना HRA फक्त 210 देण्यात येतो. इसका ऐसा है कि सेटलमेंट में पैकेज होता है कि आपको हम 8,000 रुपया 9,000 10,000 जो भी है अमाउंट ये करते फिक्स, ये अमाउंट फिक्स करते हैं। और वो जो सपोज 8,000 की है अपन ने, तो 8,000 का फिर डिवीजन करते हैं कि बेसिक में कितना जाएगा, एडिशनल डीए में कितना जाएगा, एजुकेशन अलाउंस में कितना जाएगा, HRA में कैसा जाएगा, ये जाएगा। तो इनका जो कहना है HRA, तो अपन HRA में ये ना करते हैं, वो 8,000 रुपये अपन क्लासिफिकेशन अलग अलग हेड के अंदर किए, दूसरे अलाउंसेस में किए, लेकिन वो पैकेज पूरा नॉन नहीं नहीं, मतलब इनका बोलना ऐसा है, जो मैं समझ रहा हूँ कि आपको समझो 20,000 का पगार नक्की हुआ है, ठीक है, तो वो 20,000 आपको मिल रहा है, और उसकी जो डिवीजन अंडर हेड्स है वो भले इधर का उधर कर रहे हैं, ऐसा इनका बोलना है। आप लोगों को सहमति है, ऐसा हो रहा है? सर ते बोलू. हा HRA ना जेव्हापासून मला वाटतं बॉम्बे हॉस्पिटल स्टार्ट झालं ना तेव्हापासून 210 आहे आणि या ह्याच्यावर तुम्ही लोन घ्यायला जा सर, तुम्हाला कोणी लोन देणार नाही. म्हणजे आपला विषय असा आहे 210 म्हणजे आजच्या दिवसाला तुम्हाला तरी पटतं का? मला तुमचं हे लक्षात आलं की ह्यांनी आणि त्या- त्याच्यामध्ये आतापर्यंत अजून कशातच वाढ केलेली नाहीये इतके वर्षामध्ये झालेलं आहे. मला पहिले एक सांगा पहिला समजून एक घ्या. मिनिट. मी पण समजली. हाँ, आपका विषय आप ही आप समझिए. जो तुमचा ग्रॉस म्हणजे सॅलरी आहे सपोजली 10,000 असेल किंवा 20,000 असेल, भले याच्यात 250 लिहिता येते, ठीक आहे, आपण त्या विषयावरती येऊ, पण तो 20,000 जर ठरलेला असेल तुमच्या ॲग्रीमेंट, तो 20,000 इन टोटल तुम्हाला भेटतोय का? हा, so many allowances ओके. आहेत. नाव द प्रॉब्लेम इज की HRA जो तुमचा आहे जो 250 रुपये आहे ते तुम्हाला वाढवून दिला तर म्हणजे तुमच्या लोन हे ते सर्वांमध्ये तुम्हाला मदत होईल असा बेनिफिट. हो, yes. तो हमको उसमें कोई दिक्कत नहीं है। नेक्स्ट सेटलमेंट में हम ये जो नेक्स्ट सेटलमेंट में तुम इसमें कर दीजिए ना, तब तो ये तो होगा ही। अमेंड कर दीजिए उसमें क्या है? हमें नहीं होता। सर्वांत का पण किती म्हणतो? नाही सर्वांचा नाही पॅकेज. 4,500. सर्वोटला 4,000 पण द्यायचं आहे. हा, सगळ्यांना मिळतो हा. फक्त नर्सेसला सर 210 त्याचे दोन भाग वेगळे एक दोन भाग वेगळे आहेत. ग्रॉस सॅलरी त्यांना भेटते, पण टाईमचं म्हणणं असं आहे की जे HRA 250 भेटतं त्यामुळे त्यांची लोन एलिजिबिलिटी क्रायटेरिया ती खाली होऊन जाते. बरोबर है? आता ह्यांचं असं म्हणणं आहे की त्या एग्रीमेंट मधून कसं लिहिलंय उससे आपको बेनिफिट कर आप दे तो 20,000 रहे ना. हाँ दे रहा ना। मेरी बात समझो, हाँ। अगर उनको आप वो हेड चेंज कर दोगे, आपका हॉस्पिटल में कुछ स्ट्रेन आ रहा है, आपके ऊपर टैक्सेशन कुछ आ रहे हैं, मेरे को एक बात बताइए, ऐसा नहीं है कि ये जो एग्रीमेंट है वो जज की आखिरी कलम में कलम टूट गई तो अब अगर उनको अड़चन है तो आप उसको थोड़ा बाइफरगेट कर लीजिए ना अपने इंटरनल एजेंडम लेकर के. क्या अड़चन क्या क्यों नहीं हो सकता? वो नहीं, एक बार ये सेटलमेंट होने के बाद ये मैं नहीं चेंज कर सकता हूँ सर। ये अभी नेक्स्ट सेटलमेंट में चेंज होगा और नेक्स्ट सेटलमेंट में अगर ये बोलेंगे कि हमको एजुकेशन अलाउंस बंद कर दो और सारा का सारा HRA में डालो तो हम डाल देंगे। हमको उसमें कुछ नहीं, हमको तो अभी आखिर उसको करने में क्या 10,000 प्रॉब्लम है? देना है। नहीं ऐसा क्यों नहीं कर सकते उसका कारण है? अब ये सेटलमेंट को मैं हाथ नहीं लगा सकता हूँ, इसमें और कई प्रॉब्लम आएंगे। जैसे ये कि ये होता है ना वाइलेशन और अमेंडमेंट के लिए भी मेरे को फिर सबको इन्वॉल्व करना पड़ेगा, रिकॉग्नाइज यूनियन को भी बुलाना पड़ेगा मेरे को, क्योंकि सेटलमेंट तो अभी उन्होंने साइन किया है। अरे उन्होंने अगर इनको गड्ढे में डाल दिया तो अब अभी निकालने का समय तो निकालिए ना, क्या दिक्कत है? तो अपन इसकी मैं एक काम करता हूँ, अपन इसकी है ना लेबर कमिश्नर के उधर हियरिंग लगवा दो, मैं लगवा दूंगा 2 मिनट, कोई दिक्कत नहीं. हाँ ठीक है, उनसे ऑर्डर लेंगे. If something can be worked out from there, हम लगा देंगे. आप कोऑपरेट करेंगे ऐसा मैं समझता हूँ. देखो आपको हमने बोला था कॉपी देंगे तो हमने नहीं अभी उसका वो चर्चा मत कीजिए अभी, नहीं तो ये बाकी पॉइंट रह जाएगा, वो चर्चा को बाद में करेंगे. कॉपी जो है ना आपकी वो किस प्रकार से वहाँ गई, कैसे हुआ, उनके पास से लिखित में हमको क्या आया, वो सब रिकॉर्ड पे है. दैट विल डिस्कस लेटर ऑन, अदर इश्यूज विल गेट डिसरप्टेड. आई वांट टू फर्स्ट इश्यूज टू बी रिजॉल्व.
आपण इसका नोट कर लो, आपण त्याला लेबर कमिशनरकडे हिअरिंग करून त्याच्यावरती काही तोडगा काढू. आता हे म्हणतात की हे म्हणजे ब्रह्मवाक्य आहे, हे कधी बदलू शकत नाही है ना. ब्रह्मवाक्य हे सगळे ब्रह्मवाक्य इथं ब्रह्मवाक्यच होतात सगळे. नर्सेच्या बाबतीत फक्त नर्सेच्याच बाबतीमध्ये सवाल पैसे का नहीं बाबा, वही तो मैं बोल रहा हूँ. आप पैसा दे रहे हो, वो लोग एक्सेप्ट कर रहे हो, उनको अच्छा लग रहा है, लेकिन उनकी जो समस्या है बाबा, आज हारे गाड़े किसी के घर में कुछ हो गया, कोई मर गया, कोई इसके XYZ हो गया, किसको अपने बच्चे का फीस देना है या घर का लोन लेना है, तो उसमें उनको मदद मिलती है ना, तो उसमें कर देने में क्या अड़चन है. मेरे को तो नहीं लगता है. बोला ना जरूर. कैसा है सब लोगों को HRA अपना बढ़ा के चाहिए, क्योंकि मैक्सिमम गर्ल्स तो हॉस्टल में है. बाबा HRA बढ़ा के नीचे उनका विषय आप क्रॉस दे रहे हो ना. HRA जो बोल रहे हैं ना, इसमें एक लीगल पॉइंट आप गवर्नमेंट में भी समझ लेना. जिसको क्वार्टर मिलता है ना उसको नहीं मिलता है. और ये हम तो उसकी बात ही नहीं कर रहे. ये 80% गर्ल्स तो हॉस्टल में रहती है. अपने आप HRA कैसे दोगे? ऑलमोस्ट 20% बाकी गर्ल्स 20% को HRA बढ़ा के दे दो सर. ये जो बोलते हैं 20,000 अभी एक पैकेज में दिया है, मैक्सिमम पुटिंग इन द अलाउंसेस. तो वी आर गेटिंग 1 month लीव, नॉट 20 days लीव. तो ये अलाउंस में डालते हैं तो हमारा ऑलमोस्ट 2,000 रुपीज कट हो जाता है. ये अलाउंस में डालते हैं तो यूनिफॉर्म अलाउंस में कट करते हैं, हाउस रेंट अलाउंस में कट करते हैं. Let's stop first HRA. Next point will come. तो पंडित साहब, आपको तो मालूम है गवर्नमेंट के रूल. HRA अगर आप गवर्नमेंट ने आपको क्वार्टर दिया है तो आप HRA के लिए एलिजिबल नहीं हो. तो नहीं, ये बोले ना HRA पे रेसिडेंट में जो पैसा, तो नॉन रेसिडेंट ही 80% गर्ल है जो यहाँ रहती है हॉस्पिटल में, और 20% गर्ल सिर्फ बाहर रहती है. तो आप डिवीजन भी कैसा करोगे? किसको दोगे HRA, किसको नहीं दोगे? वेरी कॉम्प्लेक्स. और दैट इज वाई ये 20 साल से वो अलग अलग अमाउंट वो अलग हेडिंग में दी गई है. इसमें बढ़ा है, इसमें नहीं बढ़ा है. नॉन रेसिडेंट के लिए हमने लिखा है, हमको ये पता है, हमको ये पता है. तो 80% को आप अलग पैकेज देंगे और 20% को अलग देंगे. ठीक है ना, पर उनको 20% लोगों को अगर आपने जो बोला लेबर क्वेश्चन हो गई, हम वहाँ आप भी अपनी बात में रखना, हम भी हमारी बात में रखेंगे. ऐसा करो आप. ठीक है, तर मान्य आहे का तुम्हाला? कारण की ह्यांना ते तुमने एग्रीमेंट किया हुआ है, अड़चन मतलब इनको अड़चन का बोल रहे हैं, लीगली वो नहीं कर सकते ऐसा, तो जो सब बाकी लीगल को भी इन्वॉल्व करना पड़ेगा, XYZ जो भी बोल रहे हैं. ठीक है ना. तो अपन इसका ऐसा बोल रहे हैं कि भाई लेबर कमिश्नर अपनी में डाल के हम वहाँ से कुछ मार्ग निकालने की कोशिश करेंगे. और आप बोल रहे हो So many years it has not been touched only. कितना सेकंड ईयर मत. आप नहीं अभी करेंगे नहीं, इमीडिएट करेंगे. आप इस पे एग्रीड हैं? आर यू? लीगली क्या होगा इससे बोलो अपन. जो मैं बोल रहा हूँ उससे आप सहमत हैं तो हम उसके बारे में करेंगे. तो झगड़ा करते बैठेंगे. नोट डाउन व्हाट वी आर डिसाइडिंग. मुद्दा क्रमांक 6, ज्या नर्स वॉर्डमधून ICU मध्ये ड्युटी करतात त्यांना ICU अलाउन्स किंवा नॉन अलाउन्स मिळत नाही. अलाउन्स देतो आणि ह्या मंथपासून आपण एकदम चांगली सिस्टम पण चालू केली. आपण की आपल्याला हां, जे आपल्याकडे ऑनलाईन डेटा आहे की मुली ज्या ड्युटी करतात त्यांची आपण लिस्ट घेऊन प्रॉपरली आमची सेक्रेटरी स्वतः जाणार खाली अकाउंटमध्ये, ती स्वतः चेक करणार. आणि ह्या महिन्यात ते झालंय ऑलरेडी. ह्या महिन्यात स्वतः आमची सेक्रेटरी खाली गेली, लिस्ट अटेंडन्स लिस्ट घेऊन आणि त्यांनी चेक केलं विथ द अकाउंट. आणि त्यांनी मेक शुअर केलं की जेवढ्या मुली ICU मध्ये तेवढ्या मुलींना अलाउन्स भेटतात. या मंथमध्ये ऑलरेडी हे झालेलं. Credit goes to us. We have found out that all things. We have done the We were there and as yes, the finance department for yes, this.
आम्ही केलं ते सगळं तेव्हा जागे झाले सगळे आणि मग सगळ्यांना मिळू लागलं. दॅट इज क्रेडिट गोज टू अस. मेगा मेगाच ना तुझं ना. येस येस मेगा क्रेडिट तूच घे, हरकत नाही, पण सुटला आहे ना प्रश्न. येस. त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम आहे सर. माझ्या वॉर्डची एक मुलगी ICU जून पासून आली, त्यांना एरियस अजून मिळालेला नाहीये, ते बाकी आहे अजून. मग एखादं काही राहिलं असेल तर ह्यांना बाकी 2 वर्षाचा सर, 2-2 वर्षाचा एरियस काय बाकी असेल ना आहे. तू नंतर ह्यांना आणि- दे. त्या नाही नाही इसको आणि- let this come on. आणि तिचे नाव अजून पण एक- लिहून घ्या ना, 2 वर्ष झाले तिच्या करून अजून एक बरेच आहेत, अजून एक नाही, एक आहे, 2 नाही आहे. हे आम्ही फाइंड बोललो ना जास्त बरोबर. तुम्ही- आम्ही फाइंड आउट केलं हे तुम्ही सर. फाइंड आउट जसं हे केलं ना फाइंड आउट त्या काढा. नाही तर एक काम करू. ती माहिती द्या ना यांना. लिस्ट रेडी आहे. एक हा, तर ती मिनिट. माहिती द्या यांना. एक मिनिट. तुम्ही एक मुलगी आहे की 2 आहे की 5 आहे, एक मिनिट जेवढे असतील त्या आज किंवा उद्या तुम्ही त्या लिस्ट काढून यांच्याकडे आपल्या एजंटच्या लेटरवरती सबमिट करा. उद्याच्या उद्या तर 1-2 तारखेला परवा करा आणि आप उसको कितने दिन में सोल्यूशन करके देंगे वो भी अभी आप बता दो. इमीडिएट का मतलब 7 ठीक है, 7 दिवसात ते निर्णय करून हाँ, टाका. अगर वो सही है और उनका ड्यू ही बनता है तो नाम बोलने का मुझे समाधान है. वैसे ही करते हैं. उसमें ना सर गंगोत्री ICU अलाउन्स सुरू झाला तर लॉयल्टी अलाउन्स तो कट केला गेला. 500 रुपीज जो लॉयल्टी अलाउन्स आता तुम्ही सुरू केला ना सर, तर तो कट केला आणि शी स्टार्टेड विथ गेटिंग 500 तो लॉयल्टी अलाउन्स त्यांनी केला होता. तर दॅट गर्ल इज एंटायटल टू गेट 875 टोटल. तर तिला फक्त 375 दिलं आणि बाकीचे 500 रुपये परत कट केले. मेगा एक मग त्याच्यासाठी परत मेगा एक इंडिव्हिज्युअल प्रश्न असेल ना तू यांच्याबरोबर बोल. जर नाही सुटला आता ते झालंय. नाही सुटला तर आम्ही त्याच्यामध्ये लक्ष त्याच्यामध्ये घालू. असं आहे, पण इंडिव्हिज्युअल असं व्हायला नको आहे सर. ऍक्च्युली हे व्हायला नको आहे. आणि नर्सेसच्या सॅलरीच्या बाबतीत हे समजा होतं. जर झालं असेल तरी आपण करेक्शन करायला आहे ना तयार. जर तसं काही असेल तर एका आपण- एक जसं ठरलं एका इंडिव्हिज्युअल प्रश्न तुम्ही एक तुम्ही जे 1 किंवा 2 किंवा 10 जे असतील किंवा त्याच्या व्यतिरिक्त अशा प्रकारचे काही जे असतील तुम्ही सर्व नोंदणी त्यांना काहींना द्या. आणि त्या एका आठवड्यात 7 वर्किंग डेजमध्ये त्या आपल्याला त्याचा निर्णय देतील. नाही झालं तुम्ही बटन धरून ह्यातलं तर काही कोणी रिझाईन सुद्धा करून गेलेलं गेलेलं आहे. आणि जे गेले त्याचं काय करणार? जे आहे त्याचं पहिलं नहीं जे गेले तो जो जब गए थे उसके पहले तक का तो दे दो उनको. चलो उनके गेले होते ते, ठीक आहे, आपण देखू. नहीं अपन भी देख लेते वही देखेंगे. हाँ, अपन मेरे को देने वाला कैसा है? रिझाईन केलेल्या मुलींचा काय रिजाइन केलेल्या मुलींचं देखिए ऐसा है बटन साहब, जिसने रिजाइन किया है समझो 6 महीने पहले रिजाइन किया 3 महीने किया है तो जितना उसका जब रिजाइन करने की डेट तक का ड्यू है तो वो तो उसको बेचारे को मिलना ही चाहिए ना. फॅक्ट्स आणि जो हाँ सांगतो ठीक है. तुम्ही काढा ना किती महिन्याचं आहे हो हे सगळं काही होत नाही तुम्ही द्या ना मॅडम. तुम्ही द्या ना. अरे आयदा 2 मिनिटापूर्वी तर तू बोलली मेगा की झालंय सर ज्या सोडून जातात त्यांना काही देतो आपण. नाही ते काय बोलले? नाही काय बॉम्बे मिळालं काय- नाही. बॉम्बे सर, काही होत नाही म्हणे. सर त्यांना काही दिलं जात नाहीये सर प्लीज. आता भेटेल. ते तुम्हाला आता माहिती आणि भेटेल. मलाही आता माहिती. भेटेल. आता भेटेल तुम्ही द्या. मुद्दा क्रमांक 6 मध्ये संपूर्ण सगळ्याची यादी तयार करून युनियनचे लेटर त्याला दिलं जाईल आणि बटाटे साहेब 7 दिवसात आपले सगळा निर्णय मागायला लावतील. मुद्दा क्रमांक 7 ज्या नर्स स्टाफ PM रजेवर जातात त्यांच्या पगारातून कमीत कमी 3,000 ते 3,500 कापून घेतले जातात. इसमें ऐसा है, इसको 2 अलाउंस ये मिलते हैं, एक यूनिफॉर्म और एक लॉन्ड्री अलाउंस. अब यूनिफॉर्म अलाउंस और लॉन्ड्री अलाउंस एक पर एक ये दोनों मिला के 3-3.5 रुपये होते हैं. 1500 and 2000 है ना. 1600 म्हणजे 3200 होतं. 3200 और इन्होंने अप्रॉक्सीमेटली 3 और 3,500 बोला है. 3200 रुपये का कोई है. एक मिनट थांब रे बाबा. वो ये 1600 रुपये दिए जाते हैं एज ए यूनिफॉर्म अलाउंस और 1600 रुपये दिए जाते हैं एज ए लॉन्ड्री. When you are on leave, you are not on duty. Then how can you eligible for laundry allowance? How can you eligible for uniform allowance? तो वो ये आज की ये नहीं है. ये 20-25-30 साल से ये तो ये नई चीज नहीं है. और जब ये ड्यूटी में रहते हैं तब PL का मतलब क्या होता है सर? पेड लीव होती है ना. So why the allowances will cut? सॅलरी पॅकेज देताना सॅलरी पॅकेज देताना तुम्ही सगळं इकडे 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 भरून देता. ह्याचं नावच आहे लॉन्ड्री अलाउंस. लॉन्ड्री अलाउंस म्हणजे कपडे लेकिन एक सिंपल लॉजिक आप जो भी बताए जो आप
पेड अलाउंस कोई अलाउंस क्यों कट होना चाहिए? मेरा सिंपल सवाल है, आप 20 साल से करते चले तो अब ये 20 साल तक करेंगे, ऐसा नहीं होगा। ये तो हिस्टोरिकली ये कोई रिपेयर कीजिए ना उसको, आज या कल ये बात आई नहीं। रिपेयर कीजिए उसको। ओनली फॉर नेसेसरी। और अभी आप ही बोल रहे कि अलग अलग हेड में हमने इधर इसको डाल दिया, उसको डाल दिया, वो हेड भी तो आपका थोड़ा तफावत नहीं है ना उसके अंदर। ये मुझे नहीं लगता 16 पेड लीव में आप काट सकते हैं। ये भी हमारे बैंक में काम करते हैं, यू नो सैलरी स्ट्रक्चर। इसका क्या करेंगे आप? त्याच्यामध्ये तुम्ही कसे कापू शकता तुम्ही भले ते रजेवर असले तर, म्हणजे ड्रेस घालत नाही ते करत नाही म्हणून तुम्ही ते पैसे काढणार नाही, चुकीचं आहे तुमचं ते, फार चुकीचं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बँकेचं कुठे नाही लावू शकत ना, मी बँकेमध्ये लावू शकत. ठीक आहे, तो कामगारांचा नियम आहे, कळेल आपल्याला कोणी असं आहे. फक्त नर्सेसचा कट केला जातो. हॉस्पिटलमध्ये भरपूर आपले एम्प्लॉय आहेत, ओनली फॉर नर्सेस इट इज गेटिंग कट. तुमच्या सर्वंटला पण तुम्ही युनिफॉर्म देता, त्यांना तर हॉस्पिटल युनिफॉर्म देतं, पण सर्वंटचा एका शब्द याच्यानी पैसानी कट होत नाही. पीएल वर जातात, त्यांना त्यांचं काहीच कट होत नाही. आमचे जेवढे अदर स्टाफ म्हणजे नर्सेस सोडून त्यांचा जर पीएफ आम्ही गेलो आमचा एकही पैसा कट होतो, म्हणजे कुठल्या अलाउन्स यांचे आता यांची जी गडबड आहे ना, पण आपला लॉन्ड्री अलाउन्स कुठे? एक मिनिट चुप बैठिए बात करायला होतं. तुम्ही आता बोलत नाही, गडबड आहे. बच्चे उनको आप बोल रहे थे, मैनेजर है ना, वो बोलेंगे नहीं क्या? बोले तो उनको एक मिनिट जरा सिंग कुठे आहे जे विचारे व्हायला नाही किंवा बाकीचा व्हायला यांची जास्तीत जास्त ज्यावेळेस डिमांड होतात त्यांचं जास्तीत जास्त पगार अलाउन्समध्येच टाकतात, जेणेकरून की ह्या ज्या मुली रजेवर गेल्यानंतर अलाउन्स कापल्यानंतर एक अलाउन्स काढून दुसऱ्याला द्यायचं. तुम्ही बोला अपना हेड जो डिफाइंड नहीं है तो आपको कटिंग के टाइम पे हेड आप इम्प्लीमेंट कर रहे हो, और जब कटिंग नहीं कर रहा दूसरे हेड में डाल रहे हो, वो नहीं ठीक है। ये प्रैक्टिस चेंज करना पड़ेगा। नहीं, we won't change now, sir, we won't change now. उसको लॉजिक है, आपने बहुत अविनाश से क्या किया। लॉजिक ये है कि लॉन्ड्री वर्ड भी आ गया है वो, कि अगर वो कपड़ा ही धोते नहीं है, छुट्टी पे रहते हैं तो अलाउंस नहीं करेंगे। ये आज नहीं है, ये आज नहीं है, ये 5-6 सेटलमेंट है। ये तो सब लड़के मेरे ख्याल से 20-25 साल से यहाँ काम कर रही है। ये कोई नई लड़कियाँ नहीं है, तो ये कोई पहली बार ये कोई सवाल नहीं आ रहा है। तो इतना दिन अभी तक सवाल किसी ने किया नहीं ना सर, इसलिए तो हमने चेंज मांगा ना फिर, इसलिए तो हम चेंज हुए ना सर। जसलोस हॉस्पिटलमध्ये एक नर्स आहे आपल्या कामगाराची मुलगी आहे, त्यांना आम्ही विचारलं तुमच्याकडे पीएल घेतलं तुमचं किती पैसे कापून दिले, त्यांनी सांगितलं माझे वडील सिंगल पैसे. लोग का पूरा अपन ये करें, सब पूरा सैलरी स्ट्रक्चर देखे किया हमने वो भी किया सर, कर लिया। दोनों का हम रेडी, उसके भी रेडी है। हाँ तो अपन फिर वो भी कोई एक दिन कोई मीटिंग में टाइम लेके अपन को कंपेयर कर लेंगे। एक ऐसा है कि देखिए दो चीज़ है, आप एक चीज अच्छी है वो हॉस्पिटल की तो वो ले लेंगे, और दूसरी अच्छी थी तो वो नहीं लेंगे तो वो नहीं होगी। 3 ते 3.5 जास्त होतो लिमिटच्या मार्ग. तुम्ही जे पीएल गेला ना, तुम्ही लॉन्ड्रीचा बिल आला त्या काळातला मुझे समझ नहीं आता है साल भर में एक मिनट साल भर में आप कितना साल भर में कितने पीएल लेते हैं? 30 days पीएल असते, 30 days ते 30 पण 32 रुपये में हॉस्पिटल कौन सा अमीर हो जाने वाला है कि क्या है, उनकी जिंदगी में फर्क पड़ता है। और ये अगर रॉन्ग प्रैक्टिस है तो उसको करेक्ट कीजिए ना। 25 साल से आपको किसी ने पूछा नहीं, अब मैं उस पर चर्चा नहीं करना चाहता कि यूनियन का क्या क्या नहीं करना, तो देयर हैज टू बी सम वे आउट। नहीं, वे आउट तो करना पड़ेगा। नहीं सर, अभी चेंज चाहिए सर, हमको चेंज चाहिए अभी, बहुत हो गया आपने बहुत किया अभी तो इमीडिएट तो चेंज नहीं हो सकता है। उसके लिए स्पेसिफिक टाइम बताइए। आपको आंसर करना पड़ेगा। नहीं, मैं थोड़ी बोल रहा हूँ कि अभी के अभी सैंक्शन कर दीजिए और रिलीज कर दीजिए। नेक्स्ट टाइम करेंगे। नेक्स्ट टाइम 2023 मध्ये आपका ये मार्च नेगोशिएशन 23 में जो होता है अब जो ये एग्रीमेंट में इसका भी यूज करना पड़ेगा, क्योंकि ऐसा करके एग्रीमेंट किया गया है। ठीक है, हाँ पुढच्या मीटिंगला आता आम्ही भेटत आलेलं नाही, ते जर एक अधिवेशन मांडा त्यानंतर मांडतच नक्की
तिथे प्रश्न सोडवण्याचं कारण नाही आहे. तिथली मॅनेजमेंट आपल्याला काही झालं तरी व्यवस्थित उत्तर मिळणार तुम्ही शक्य झालं तुम्ही बोला आणि अधिवेशनामध्ये हे प्रश्न मांडणार आहे. इसका आप क्या बोल रहे हैं पीएल का? अभी का जो सिस्टम है उसमें कोई चेंज नहीं हो पाया. नेक्स्ट सेटलमेंट में उनसे बातचीत होगी तब क्या कर सकते हैं देखेंगे. हाँ, ये सेटलमेंट भी तो झूठा है ना ये. क्यों नहीं झूठा है? अब मैं इसको प्रूव कर दूंगा, आप चिंता क्यों कर रहे हो? आप लोगों की तरफ से भी तफावत हुई है. देखिए साहब, ये बात है, लेबर कमिश्नर के पास में ये एग्रीमेंट आपने तब भेजा है. कब मैं चढ़ूंगा लेबर कमिश्नर के ऊपर, तुमने लिख के दिया है मेरे को कि हमारे पास एग्रीमेंट की कॉपी नहीं है. मेरे पास भी उनका एक्नॉलेजमेंट है. ठीक है ना, तो फिर वो उसी समय देखेंगे. तो मैं या तो फिर उनके ऊपर चढ़ूंगा कि तुमने ऐसा लिख के कैसे दिया. मेरे पास है एक्नॉलेजमेंट आपके पास है, वो मुझे भी पता है किस तरीके से है, लेकिन आपके पास आपने वहाँ पर एग्रीमेंट दिया ही नहीं था और डिस्प्ले भी नहीं किया था. इन लोगों को पता नहीं एग्रीमेंट के बारे में. इसका किया था ना हॉस्टल नहीं, सर्टेन पेजेस किया था सर. अभी भी पेजेस मिले रहे हैं. आते जाते टाइम आप देखो सर. केला होता ना हॉस्टल नहीं, पूर्ण एग्रीमेंट केला. सर्टन पेजेस फक्त. नाही जे सर. बुलेट पॉइंट्स आहेत इम्पॉर्टंट आहे तुम्ही मागायचे होते हे सगळे झोन आता त्याच्यामध्ये गेले ना तुम्ही मागायचे होते ना मागितले असते सर. हे झोन सगळे त्याच्यातूनच निघालेले आहेत. आपण मला एग्रीमेंट दिलं नाही तुम्ही काम नको देईल. हा. आणि त्याच्या अर्धे पॉईंट रिजेक्ट स्टुडंटला माहिती नाही. मला आम्ही मागितलं आम्हाला जे पैसे लगाए. हम मांग रहे हैं आपको एग्रीमेंट. आप बोलेंगे ये तो ग्रंथ लिखा हुआ है, आप दे नहीं सकते. दे दिया था अभी आपने. हमने क्या दिया? हमने मुझे एक बात बताइए, ये कागज देने के लिए हमने मांगा, आपने दे दिया होगा हमको, तो हम मानते हैं कि आप आसानी से इनको दे दें. आप हमको देने में इतना एक ही है. देखो जो सिस्टम है साहब वो मेरे को सिस्टम क्या है? हर सिस्टम है. Agreement is आणि for हे ना us, सर. but we should be aware of that agreement, what is written for us. जो है वो और आपको हमने दिला दिया है दे दिया है. आपने दिला है ना, हमने ले लिया. आपने ले लिया है तो हमने दिया कीमत नहीं अभी हमने दिया कि आपको एग्रीमेंट डिनाई करना है. देना पड़ेगा. नहीं वो वहाँ पे नहीं से नो टू यू. अधिवेशनामध्ये आपण मांडू शकतो कारण उद्धव ठाकरेंचीच हे होती आपल्याकडे. शिवसेनाच होती आपल्याकडे आतापर्यंत. पण काही केलं नाही. आणि हे सगळे झोळ असे भरून ठेवलेत आणि मिळाल्यानंतर आम्हाला सगळं आणि कळालं. त्यातले काही पण डिटेल्स युनियनला स्वतःलाच त्यांना माहिती स्वतःला आहे. पण माहिती नाही. खरंच आहे. आम्ही कधी तुम्ही कसे पैसे केले? पैसे घेऊन ते त्यांना माहिती. दिया क्या आपको? त्यांना माहिती ते. हा. ते थोडे सांगणार आहे असं सर. चैरिटेबल ट्रस्ट मुझे एक बात बताइए. चैरिटेबल ट्रस्ट आप इसकी बड़ी फॉर्म मंगा रहे थे पुलिस की. हम किसी को देते नहीं. पुलिस तो सिटीजन के लिए है ना. हम तो मंगा था, हमको कभी आती आपको जरूरी ही नहीं. आपको क्या जरूरी है? अच्छा है. आपका प्रोटेक्शन जिसको मिल गया उसको पूरा मिल गया प्रोटेक्शन. तो अभी इसके बारे में आप क्या कब वापस बैठ करके आप इसका क्या सोल्यूशन करना चाहते हैं? इसके बारे में अभी तो आपको मैंने जवाब दिया कि हम लोग आपस में बात करेंगे. देखेंगे नाही सर. वी वॉन्ट सम आन्सर फॉर दिस सर. आंसर आई हैव गिवन. आई कैन नॉट डू एनीथिंग इन दिस. किती दिवसात देत आहेत I cannot do anything in this. आता मी बोलला ना, हे बोलतो कारण या मुलीवर 4 दिवसांनी म्हणजे तुम्ही बोलला तर म्हणून ते नको. आय एम गिविंग यू क्लिअर सर की हे मी नेक्स्ट सेटलमेंटच्या अगोदर चेंज नाही करू. उत्तरच पाहिजे उत्तर घ्या. सेटलमेंट एग्रीमेंट ह्याने हे म्हणतात की ह्याने आपला हात कापून BKF ला देऊन टाकला. म्हणजे भारतीय कामगार सेनेने ह्या नर्सेसचा हात पाय कापून मॅनेजमेंटला विकून टाकले. म्हणून हा एग्रीमेंट आहे सारखा आपल्याला दाखवत आहे. जो एग्रीमेंट डिस्प्ले नाही झालाय, जो एग्रीमेंट कामगारांकडे नाही आहे, त्याचे ते तथ्य ते कसे मानू शकतात? त्याच्यावरून आपल्याला साहेब त्यांच्यावर काहीतरी तोडगा काढावाच लागणार ना. ठीक है. दूसरा मतलब आप ये नहीं कर सकते, ये बात पक्का है. मुद्दा क्रमांक 8 एंडोस्कोपी आणि इतर डिपार्टमेंटमध्ये ज्या नर्स काम करतात त्यांना रेडिएशन अलाउन्स मिळत नाही. उसका क्या है, हमने चेक किया उधर का एक्सपोजर का रेडिएशन लिमिट का कोई एक्सपोजर नहीं है वहाँ पे. और दूसरा वो जो गवर्नमेंट ऑफ इंडिया के गाइडलाइंस जो है क्लियरली स्पेसिफाई की गई ऐसा कोई ये नहीं है, रिकमेंडेड नहीं है ये. कोई रेडिएशन अलाउंस इवन जहाँ रेडिएशन है, जैसे कि फॉर एग्जांपल उनको रेडिएशन अलाउंस मिलता है सीटी स्कैन में, रेडियो थेरेपी में और एक्सरे डिपार्टमेंट में. वहाँ मिलता है सिस्टर को.
टेक्नीशियन को मिलता है, दोनों को मिलता है। इवन वो भी ये गवर्नमेंट ऑफ इंडिया की गाइडलाइंस ये बता रही है कि कोई अलाउंस एलिजिबल नहीं है ओवर एंड अबाउट द सैलरी, लेकिन वो दे रहे हैं, तो दे रहे हैं। और इंडस्ट्री में तो लगता ही नहीं है, यानी वेरिएशन ही नहीं है। सर ये अलाउंस भी देते हैं, ये 20,000 का पैकेज के अंदर ही आता है। हमको एक इंचार्ज अलाउंस देते हैं। No, allowance is over and above. Allowance is over and above. जो पैकेज है ना, वो पैकेज को छोड़ के ये अलाउंस होता है। जो भी नहीं नहीं, पैकेज में ही है सर, ये सब क्या बात कर रहे हो आप? पैकेज में ही है वो सर, ओवर एंड अबव है वो। पैकेज में ही है सब कुछ, ये है अपने पास सैलरी स्लिप। नहीं वो सैलरी तो आएगा ही ना अलाउंस, लेकिन जो बिल जो उसमें नहीं गिना जाता है सैलरी। हाँ, एक्स्ट्रा कुछ दिया जाता नहीं, वो पैकेज में ही रहता है, पैकेज में ही रहता है वो। व्हाट इज दैट? व्हाई एवरीबॉडी गिविंग इट अदर? आप दिखाइए ना उसमें, आप दिखाइए। एक्स्ट्रा अलाउंस म्हणून ते दिलं जातं सब घोटाळा आहे सर। बेसिक ये अलाउंस हाँ, वगैरह मिलते ते हैं। त्यांना पण पाहिजे। जो सीजन में अपन ये करते हैं पैकेज जो देते हैं, अब 20,000 आपने एग्जांपल दिया, तो 20,000 अपन वो उसमें ये अलाउंस नहीं गिनते, ये इसमें आएगा पे स्लिप में वो, लेकिन वो ओवर एंड अबव, सपोज आपको 500 रुपये की जैसे वो एक्स्ट्रा अरे भाई वो तो वही बोल रही है ना कि आपने समझो उसको 20,000 का पैकेज दिया है, हाँ। तो जिसको आप ओवर एंड अबव बोल रहे हो वो 20,000 में इनकॉर्पोरेटेड ऐसा वो बोल रही है। नहीं अपन लो, वर्किंग करके आप दाखव ना त्यांना। आपको वर्किंग करके एक्स्ट्रा अलाउन्स म्हणून त्यांना ते पण माहित नसेल कशात देतात, एक्स्ट्रा अलाउन्स म्हणून देतात सर ते। आपण हे बोलण्यापेक्षा 2 केसेस 5 केसेस फायनान्स मधून तुम्ही वर्किंग करून द्या, साहेबांना पाठवून द्या ना की हे मेरे पास बेसिक क्या है, हाँ, ये हमारा हमारे सामने सामने ये है। मुलाची ऑफिस एक बसायची नाही ना, हमारा सांगा पण कसं नाही नाही, एक काम कर मग, एक काम कर, तो मागचा पण विषय आहे आणि हा पण विषय आहे. तुम्ही 2-3 जण ते विषय घेऊन यांच्यासोबत बसा, हाँ. आजच बसा, हां अकाउंट मध्ये आजच बसा. तर हे पॅकेजमध्ये आहे. ते पॅकेज मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे बघा ते, ओवर एंड अबव नाही. हे अलाउन्सच असं देणार म्हणून ते अग्रीमेंटच्या कॉपी मध्ये लिहिलेलं आहे ते। और जो पैकेज में दिया है, ये देखिए एजुकेशन अलाउंस, एक्स ग्रेशिया, ये सब ये पैकेज में है। तुम्ही एक्स्ट्रा देत नाही, तुम्ही बड़े एक्स्ट्रा देतो म्हणून। ये सब पैकेज में है। अटेंडेंस अलाउंस, आपने जो पैकेज दिया है उनका बोलना है कि आपने जो एक्स्ट्रा अलाउंस बोला, आप बोल रहे हो बहुत अच्छी बात बोल रहे हो, पैकेज अलग है, एक्स्ट्रा अलाउंस अलग है। है। इसका बोलना ऐसा है कि भाई ये एक्स्ट्रा अलाउंस है ही नहीं, सिर्फ हवा में ही है, ये इसके अंदर ही इनकॉर्पोरेट होकर आता है। वो चीज अपन- वही बोल रहे हैं आप लोग? ये चीज अपन फैक्ट देख लेंगे ना, जैसे ये कल जाके देख लेंगे ना, फैक्ट देख लेंगे ना। एग्रीमेंट? ये fact- ये तो फैक्ट की बात है ना, ये तो। नहीं, पर इसमें एक बात, फैक्ट्स अगर सामने आए तो आपको उसको इमीडिएट रेक्टिफाई करना पड़ेगा। हाँ नहीं वो तो आएगी ही नहीं। वेरीफाई करने दीजिए, हाँ। then let them be convinced. आप लोग के साथ में अपने इधर से भी एकदम कोणी तरी लावा. बरोबर हाँ? बरोबर तुम्ही या टाइम सोबत ना, तो आप लोग में से कौन जाएगा इनके पास, तो इन लोग में से भी कोई एक आ जाएगा. ओके ना? तेव्हा मी शिंदे साहेब आणि सुधीर साहेब आम्ही तिथे बसलो. त्यांची मीटिंग झाल्यानंतर आम्ही पाटील साहेबांना भेटतो. पाटील साहेबांनी आम्हाला बसायला पण नाही सांगितलं, ती गोष्ट वेगळी, उद्याच बोलले आमच्याबरोबर. एक कमिटी म्हणून रिस्पेक्ट पण नाही केला आमचा पहिली गोष्ट. आणि त्यांनी दुसरं काय सांगितलं साहेब की जर तुम्ही युनियन म्हणून आला असाल, तुम्ही तुमच्याशी बोलू शकत नाही, मला भटकर साहेबांना इथे बोलवा लागेल. आता तुम्ही जे सांगताय की तुम्ही त्यांच्याबरोबर जा, ठीक आहे. इसमें कैसा है, देखिए, मुझे अंडरस्टैंडिंग है कि नर्सिस का प्रॉब्लम रहेगा तो ये कमिटी में नर्सिस कमेटी आपने बनाई है। वो आ गई बॉयज का होगा तो बॉयज कमेटी बॉयज का रहेगा तो क्वालिफाइड मैंने इनको ये नहीं बोला कि एज ए इंडिविजुअल आप आना चाहते हैं, they use their problem better than नहीं, any अभी मैं बता रहा हूँ आपको, ठीक है ना, एक एटिकेट भी होता है कि आप इन्हें पैसे उठा देंगे, अच्छा एक सुन लेना, इन महीनों के साथ में एक हमारा भाई आ जाएगा, आपको मुझे अड़चन है कि अभी मेरे को बता दो, तो भेजूँ कि नहीं भेजूँ. नहीं हमारा ये कहना है नर्सेस कमेटी को जाने दीजिए, मैडम के पास में बातचीत करने दीजिए, और बॉयज कमेटी का कोई प्रॉब्लम हो तो बॉयज कमेटी आम्हाला काही चुकीचं वाटते का पहिल्या डिटेल्स मध्ये का संजय सावंत प्रत्येक गोष्टीमध्ये तो असायचा. की मॅटर दुसरं आहे आणि जर आम्हाला रेफरन्स आम्हाला ह्यांच्या थ्रू भेटलेला आहे तर बट ऑब्वियसली वी ऑल्सो टेक नहीं नहीं, देखिए इसमें कोई ये गर्ल्स और बॉयज कमेटी में नहीं, ये बहनों के साथ में हमारा एक अस्तित्व है, उसमें कोई अड़चन है आपको? आम्ही स्वतः मुझे नहीं लगता कुछ प्रॉब्लम होनी चाहिए. अड़चन कुछ नहीं है, लेकिन एक
प्रोटोकॉल अपन मेंटेन भाई, यूनियन का आदमी जा रहा है ना, पदाधिकारी जा रहा ये है भी तो आपकी है ना, यूनियन की तो लड़कियां है ना, क्या है? बहने अरे उनका ही सवाल है ना। अरे बाबा आप ये राखी बांध रहे उनको, इनके रक्षक के लिए जाएंगे, अब इसके ऊपर डिस्कशन मत कीजिए, वो जाएंगे एक दिन कोई जाएगा, उसमें क्या अड़चन है? पाटिल साहब तुम्हाला प्रॉब्लम है का काही? प्रोटोकॉल मेंटेन कर रहे थे ना हम तो कोई प्रोटोकॉल नहीं होता, काम होना चाहिए गरीब लोगों का, जो मेहनत कर रहे हो प्रोटोकॉल नीचे केला जातो का सर? मैं उसका भी उत्तर दे सकता हूँ। अभी हम कैसा है कि हम देखिए ऐसा आहे पाटील साहेब, माझं एक समजून घ्या, आम्ही व्यवस्थित चांगले आम्ही टेक्निकल हे सर्व बोलतो, त्याचा अर्थ असं नाही की आमच्याकडे मस्ती करण्याचा किंवा गोंधळ घालण्याचा असे आमच्याकडे डॉक्टरेट नाही असं नाही, ते आम्हीही करू शकतो, पण आम्हाला तो करायचा नाही, दॅट इज द लास्ट ऑप्शन. ठीक आहे ना? काही भस्कवायचं असेल तर आम्ही भस्कवण्यात फारच डॉक्टर आहोत, आम्ही मारामारी करत नाही, पेपरवरतीच भस्कून टाकू सर्व. समजलं का? तर ह्याच्या पुढे आमच्या कुठच्याही युनियनच्या पदाधिकाऱ्यांना मैनेजमेंट करता काय कुछ भी गलत शब्द इस्तेमाल मत कीजिए. आप उनका काम करें नहीं करें हम देख लेंगे उसको बाहर, लेकिन उनको रिस्पेक्ट उतना मिलना चाहिए, इतना ध्यान में रखिए आप. और ये बहनों के साथ में एक हमारा आदमी आएगा, दैट्स इट. गुड. चलो बोल रहा है ना, बैठने भी नहीं दिया. बसायला असं नाही आहे. बघा मी काय म्हणलं तुम्हाला, आज युनियन म्हणून आला तर आपल्याला भट्ट साहेबांना म्हणजे इन्व्हॉल्व करावं लागेल. मी ते बोललो ना. ठीक आहे साहेब, पण दोन मिनिटं माझं ऐकून घ्या, 2 मिनिटं. कोई भट्टर साहेब आता है, एक मिनिट सुद्धा नाही, एक मिनिट पाटील ऐका ना मला. कोणी आलं तुम्हाला त्याला प्रोटोकॉलची एवढी मोठी लिस्ट दाखवायची आहे, ते दाखवा तुम्ही. थोड्या वेळ तुम्ही तेही नाही दाखवणार, हळूहळू चालू द्या. आता एक माणूस आला आहे, तो युनियनचा सन्मानित पदाधिकारी आहे, ठीक आहे, त्याला बसवा बाबा मला असं असं अडचण आहे, जर तू युनियन सर असेल तर आपण असं नाही करू, हे काही पाणी पी, चहा पी, पण ह्या विषयात मी म्हटलं नाही बोल. एवढं बोलण्यात काही प्रॉब्लेम आहे हो. मग तू त्याच्यावरती मला सांगितलं असेल की साहेब असं असं आहे, तुम्ही बोललो असतो, पण उसको अलाव करो. इतना बोलने में क्या जाता है वो तो मुझे पता. तो फिर डिसरिस्पेक्ट कोई ये डिसरिस्पेक्ट आप बैठने नहीं देंगे तो मैं मी उलट आहे ना, रिक्वेस्ट केली साहेब तुम्ही बसा तुमच्या टेबलवरती. तुम्ही उभे असताना आम्हाला जाऊ दे, जाऊ दे. बसणं ठीक आहे. सॉरी. मेन पॉईंट बाकी लागते. हां ओके. या पॉईंटमध्ये आपल्या महिला कमिटी मेंबरच्या बरोबर कोणताही बंद कसं करायचं आता? पॉईंट नंबर